मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल वन्यजीव विभागातील अकोट ते धारणी मार्गावर खासगी बस दरीत पडता पडता वाचली आणि केवळ 2 चाकावर उभी झाली. यातील 20 प्रवासी थोडक्यात बचावले. अकोट ते धारणी हा नागमोडीच्या घाट वळणाचा रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची निगा राखली जाते. या रस्त्याची गुणवत्तेअभावी चाळणी झाली आहे. 80 किलोमीटरचा हा घाट अतिशय धोकादायक वळणाचा मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून कायद्याचा बडगा दाखवला जात असला तरी जंगलात रस्ते विकासावर बांधकाम विभागाने कोट्यवधीचा निधी खर्च केला तरीही या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. म्हणून मेळघाटातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते जीवघेणे ठरलेले आहे. आदिवासी भागात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने स्थलांतरित कुटुंबे ढाकणा अकोट मार्गाचा वापर करीत आहे. कारण अजमेर ते काचीगुडा या रेल्वे मार्गाचे भिजत घोंगडे असल्याने या भागातील हजारो मजुरांची धारणी अकोट मार्गावर संपूर्ण भिस्त आहे. या मार्गाची दुरुस्ती करून मार्ग मोकळा करायला पाहिजे होता. दुरुस्ती न झाल्याने या मार्गाने नेहमीच अपघात होत आहेत. शुक्रवारी खासगी बस अकोटवरून धारणीकडे 4 वाजता येत होती, पण ढाकणा अकोट मार्गावर ही बस 150 फूट खाईत चालकाच्या सतर्कतेने पडता पडता वाचली आणि 20 प्रवाशांचे प्राण वाचले. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.